अक्कलकुवा पोलिसांनी बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकत 31 लाखांचं साहित्य जप्त केलंय। अक्कलकुवा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या सहाय्यानं अक्कलकुवा तालुक्यातील मोलंबा येथे तपासणी केली असता रीना पाडवी यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये बनावट दारू तयार होत असल्याचं आढळून आलं। अक्कलकुवा पोलिसांनी छापा टाकत प्लास्टिकच्या बाटल्या बॉटलिंग करण्याचं मशीन, याचबरोबर विविध रसायन तयार करण्याचं मशीन, मानवी शरीरास अपायकारक भेसळयुक्त अशी बनावट दारू बनवण्याचं साहित्य आढळून आलं। याचबरोबर 5 मोबाईल, 1 पिकअप वाहन, याचबरोबर दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य आढळून आलं असून 30,64,260 रुपयांचा मुद्देमाल आढळून आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू तयार होत होती, मात्र पोलिसांना गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार मोरंबा येथे अक्कलकुवा पोलिसांनी तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर दारू साठा आणि साहित्य मिळून आलंय। तर रीना पाडवी यांच्यासह 5 आरोपी देखील घटनास्थळी आढळून आलेत। BNS कलम 123, 274, 275 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखाना कधीपासून सुरू होता याची तपासणी अक्कलकुवा पोलिसांकडून केली जाते। अक्कलकुवा धडगाव भागात इतरही काही ठिकाणी असे बनावट मद्याचे छोटे कारखाने सुरू असल्याचं बोललं जात आहे, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। काल दिनांक 11/10/2025 रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकुवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमागे गोडाऊनमध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत। अशा मिळालेल्या माहितीवरून ही माहिती आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी यांना दिली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि रेड केला। असलेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अशित कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोये सर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला 5 आरोपी हे बनावट दारू तयार करताना त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे, बॉटलिंग आहे, अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत, काही साहित्य, इतर काही साहित्य आहेत, ते मशीन आहे, ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे, असे साहित्य एकूण 30,06,600 रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे। आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याच्यातील मुख्य जे आरोपी आहे रीना पाडवी, की ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार आहेत, त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत। आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून 5 दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे, बनावट तयार केलेला माल जो आहे, त्या ठिकाणी कुठं विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का, त्याबाबत माहिती घेणार आहोत आणि पुढील कारवाई करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, अक्कलकुवा।